हरि ओम. आज मी सगळ्यांना एक भूमी डाकूची कथा सांगणार आहे. तर कसं गुरूंच्या सानिध्यात आल्यामुळे किंवा त्यांनी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या फॉलो केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये कसा बदल होऊ शकतो हे सांगणारी एक कथा आहे. तर भूमी डाकूज प्रॉमिस अशी कथेचं नाव आहे. तर एक गाव असतं. गावामध्ये एक भूमी नावाचा डाकू असतो, जो सगळ्या माणसांना म्हणजे तो जो चोऱ्या करत असतो, त्यानंतर भरपूर ठिकाणी डाके टाकत असतात, त्याच्यानंतर खूप धन तसा तो लुबाडत असतो लोकांकडून. तर एक दिवशी काय होतं, एक दिवशी त्यांच्या गावामध्ये त्याला कळतं की एक संत आलेत, खूप मोठे संत आहेत ते. तो तिथे जातो, त्या संतांना म्हणतो की तुम्ही माझ्या घरी याल का? तुम्ही दुपारी माझ्या घरी जेवायला याल का? ते संत इतके मोठे असतात की ते त्याच्या डोळ्यामध्ये बघूनच ओळखतात की अरे हा तर काही चांगलं काम करणारा मनुष्य नाही आहे. तर ते त्याला म्हणतात की तू काय करतोस? तू तुझ्या म्हणजे जीवनासाठी किंवा पैसे मिळवण्यासाठी परिवारासाठी तू काय करतोस? तर तो म्हणतो की तो फक्त बघतो आणि त्याला असं वाटतं की आपण काहीतरी चुकीचं करतोय खरं म्हणजे. तो म्हणतो की मी नाही सांगतो, तो मी चोर आहे. त्याच्यावर ते त्याला म्हणतात की नाही, मग मी तुझ्या घरचं काहीच खाऊ शकत नाही कारण तू चांगल्या पद्धतीने पैसा कमवत नाहीयेस. तर त्याच्यावरती तो म्हणतो की नाही, तुम्ही काहीही करा आणि माझ्याकडे जेवायला या, मला माझी खूप इच्छा आहे. त्याच्यावरती ते म्हणतात की ठीक आहे, मग मी तुझ्याकडून माझ्या 4 अटी आहेत. त्या जर का तू मान्य केल्यास तर मी तुझ्याबरोबर तुझ्या घरी येईन. असं सांगितल्यावरती तो म्हणतो चालेल ठीक आहे. तो म्हणतो 4 अटी तर ऐकून घेऊ की काय आहेत, मग मान्य कशा करायच्या किंवा काय करायच्या ते बघू. मग तो म्हणतो अटी काय आहेत ते सांगा. मग ते सांगतात माझी पहिली अट आहे की तू कुठल्याही गरीब माणसाकडनं त्या गरीब माणसाकडे चोरी नाही करणार. तर तो विचार करतो की गरीब माणसाकडे चोरी नाही करायची, मग श्रीमंताकडे तर करूच शकतो. मग तो म्हणतो चालेल, मी ही अट मान्य करतो. दुसरं ते म्हणतात तुला नेहमी खरं बोलावं लागेल, तू कधीच खोटं बोलणार नाहीस. त्याच्यावरती तो विचार करतो की हां, हे तर चालूच शकेल, ह्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. तो म्हणतो चालेल, हे पण मी मान्य करतो. तिसरं ते सांगतात की तू एखाद्याच्या घरी गेलास आणि त्याच्या घरनं काही खाल्लंस, तर त्या घरात मात्र तू चोरी करणार नाहीस. तर तो विचार करतो की मी ज्या घरात चोरी करायला जाईन त्या घरी मी खाणारच नाही. तो म्हणतो चालेल, मला ही अट मान्य आहे. आणि शेवटी ते सांगतात की तू जी चूक करशील त्यातल्या कुठल्याही चुकीचा तू ब्लेम दुसऱ्यावर घालणार नाहीस. याच्यावर तो बघतो आणि म्हणतो चालेल, मी या 4ही अटी मान्य करतो. तो 4ही अटी मान्य करतो म्हणून ते संत त्याच्या घरी जेवायला येतात, ते जेवतात आणि मग ते निघून जातात. ते निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा उठतो आणि हा म्हणतो आता ह्याचं नेहमीचं काम असतं चोरी करणं. तर तो जातो आणि म्हणतो की ठीक आहे, आता मी चोरी करायला जातो. तेव्हा त्याला एकदम आठवतं की अरे आपण तर 4 प्रॉमिसेस केलेत, आता काय करायचं? पण मग त्याला आठवतं की जर का आपण पहिलं प्रॉमिस काय होतं की आपण कुठल्या गरीबाच्या घरी चोरी करणार नाही. मग तो विचार करतो की ठीक आहे, मग आता इकडे जो राजा आहे त्याच्या महालामध्ये जाऊन तर मी चोरी करूच शकतो कारण तो काही गरीब नाही आहे, तो श्रीमंत आहे. मग तो जातो त्या राजाच्या महालात. त्या महालात गेल्यावरती तिथे पहारेकरी असतात. ते पहारेकरी असं जरा त्यांचं लक्ष नाही आहे असं करून तो त्या महालात जायला प्रयत्न करतो. तिथे गेल्यावरती कुठून तरी त्या पहारेकरांचं लक्ष जातं आणि ते त्याला पकडतात. पकडल्यावरती ते त्याला विचारतात की तू कोण आहेस? तर त्याला आता आठवतं आणि तू काय करतोस? त्यावर त्याला एकदम आठवतं की आपण जे दुसरं प्रॉमिस केलं होतं ते असं होतं की आपण कधीच खोटं बोलणार नाही.
मग तो सांगतो की माझं नाव भूमी आहे आणि मी इथे चोरी करायला आलोय. आता ते इतकं पहारेकरी बघतात आणि म्हणतात की अरे चोर जर का येईल तर इतका कसं काय बरं डायरेक्ट दरवाजातनं येईल आणि सांगेल मी चोर आहे. मग त्यांना वाटतं की नाही नाही, हा नक्कीच राजाचा मित्र असणार आहे आणि काहीतरी आपली मज्जा किंवा असं काहीतरी चालू आहे. म्हणून ते पहारेकरी म्हणतात की नाही नाही, तुम्ही नक्कीच राजाचे मित्र असाल तर तुम्हाला आम्ही आत सोडतो. सरळ दरवाजातनं भूमी डाकू आतमध्ये येतो. तो विचार करतो की अरे वा, आपण एक खरं बोललो तर आपल्याला काही कष्टच करावे लागले नाहीत. डायरेक्ट दरवाजातनं आपल्याला आतमध्ये चोरी करायला अगदी यांनी लगेच याच म्हटलंय. मग दरवाजातनं आत आल्यावरती तो आतमध्ये जातो. त्याला इतक्या सोन्याच्या वस्तू दिसतात तिथे. राजा खूप श्रीमंत असतो आणि त्याच्याकडे इतके सोन्याच्या वस्तू, भरपूर दागदागिने, खूप गोष्टी असतात चोरण्यासाठी. तो त्या सगळ्या बघतो. तर त्याला इतका आनंद होतो की इतक्या सगळ्या वस्तू, आणि ते सुद्धा काहीच कष्ट करावे लागले नाहीत. पटकन आपण आत आलो आणि आता आपल्याला घेता येतील. तो सगळ्या वस्तू सगळ्या एका पोत्यामध्ये घालतो आणि भरपूर 2-3 पोती भरतो तो. आणि तो विचार करतो की आता दरवाजातनं जाणं योग्य नाही, कारण आता तर आपण चोरी केलेली आहे. आता आपण काय करूया, आपण ह्यांच्या स्वयंपाकघरातनं जाऊन आपण मागच्या रस्त्याने बाहेर पडूया. म्हणून तो स्वयंपाकघरातनं जातो. तर स्वयंपाकघरातनं जाताना त्याला इतका सुंदर वास येतो. तो विचार करतो हा इतका सुंदर वास कसला आहे बरं. आणि बघतो तर त्याला दिसतो की तिथे चॉकलेट केक बनत असतो. तर चॉकलेट केकचा वास आणि त्याला अजिबात सहन होत नाही. त्याला असं वाटतं की आता आपण एखादा पीस मिळाला आणि आपण एखादा तुकडा खाल्ला तर. तो जातो आणि त्यातल्या त्यात जरासा एक मोठा तुकडा काढून घेतो आणि खायला लागतो. आता खायला लागल्यानंतर त्याला असं होतं की एकदम त्याला त्यांनी केलेलं प्रॉमिस आठवतं. की त्यांनी काय प्रॉमिस केलेलं असतं की मी ज्या घरात आपण चोरी करू, ज्या घरात आपण खाऊ तिथे आपण चोरी करणार नाही. म्हणल्यावरती त्याला एकदम ते प्रॉमिस आठवतं. पण त्याने तर मान्य केलेलं असतं. तो त्या सगळ्या ज्या चोरलेल्या आहेत त्या सगळ्या तशाच पोती तिथेच टाकतो आणि निघून जातो. दुसऱ्या दिवशी राजा उठतो. राजा बघतो तर तो म्हणतो अरे आपले सगळे मौल्यवान हार, दागिने, सगळ्या छान छान सोन्याच्या गोष्टी सगळ्या ह्या पोत्यांमध्ये घालून कोणी बरं या स्वयंपाकघरात ठेवल्यात. मग राजाला वाटतं की याचा अर्थ काल चोर आला होता आपल्या महालात आणि चोरी करायला नक्कीच आला होता. मग तो पहारेकऱ्यांकडे जातो आणि म्हणतो काल महालात चोरी झाली का, कोणी चोर आला होता का. पहारेकरी म्हणतात की नाही, काल तर महालात कोणीच आलं नव्हतं, आम्ही पूर्ण वेळ पहारा देत होतो. मग त्याच्यावर ते म्हणतात की नाही, तुम्ही राज्यात जा आणि चौकशी करा की नक्की कोणीतरी आलं होतं आपल्याकडे चोरी करायला आणि वस्तू तर इथेच ठेवल्यात, पण तुम्ही आणि कोणी मान्य करत नसेल तर सरळ त्यांना फटके मारा आणि कसंही करून त्यांच्याकडनं सत्य काढून घ्या. जातात पहारेकरी, लोकांना, गोरगरीब लोकांना पकडतात, खूप मारतात, विचारतात, नाही म्हणतात, कारण कोणीच गेलेलं नसतं, सगळे नाही म्हणतात. मग तिथून भूमी डाकूला दिसतं हे सगळं. तो म्हणतो की हे लोकांना ते मारतायत, पहारेकरी चौकशी करायला आलेत. मग त्याला त्यांनी केलेलं चौथं प्रॉमिस आठवतं की त्यांनीच काय सांगितलेलं असतं की आपण केलेल्या कुठल्याही चुकीचं ब्लेम दुसऱ्यावरती टाकणार नाही. मग त्याच्यावरती तो म्हणतो की तिथे जातो आणि त्यांना राजाकडे स्वतः जातो आणि म्हणतो की मी चोरी करायला आलेलो, पण त्यांनी सगळं जे घडलेली हकीकत असते ते त्या राजाला सांगतो. राजा तेव्हा म्हणतो की हे कोण तुझे गुरु आहेत की ज्यांनी तुला इतके चांगले 4 तुझ्याकडनं अटी वधवून घेतल्या आणि तू इतका चांगल्या मार्गाला लागलास. त्याच्यावरती तो सांगतो की माझे गुरु दुसरे कोणीही नाही, गुरु नानक आहेत. आणि हे सगळं ऐकल्यावरती राजा म्हणतो धन्य तू आणि धन्य तुझे गुरु. सो असं आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा गुरूंनी सांगितलेली आपण कोणतीही शिक्षा ऐकतो तेव्हा नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्याचं चांगलंच होतं. आई वडील पण आपले गुरुच असतात. सो आई वडिलांनी सांगितलेलं पण सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या पाहिजेत. आपले टीचर्स आहेत स्कूलमध्ये, त्यानंतर जसं आपल्याला कोणीही जो गुरु लाभेल आणि जो आपल्याला काही चांगल्या गोष्टी सांगेल त्या आपण सगळ्यांनी ऐकल्या पाहिजेत आणि त्यांनी आपल्या आयुष्याचं नक्कीच भलं होईल. हरिओम.